मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। नेरळ पोलिसांच्या या कारवाईत 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा एकूण 4,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दामत परिसरातील एका मोबाईल टॉवरवरून 24 बॅटरी सेट चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मागोवा घेत मुंबईतील शिवडी परिसरातून रबी उल इस्लाम, तामजुदुल इस्लाम शेख आणि त्याच्या इतर 4 साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपींनी रायगड आणि नवी मुंबई परिसरातील आणखी गुन्ह्यांची कबुली दिली। दरम्यान धक्कादायक म्हणजे या टोळीविरोधात नेरळ, खालापूर, पेण, वडखळ आणि नवी पनवेल पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 144 बॅटऱ्यांमधील वितळवलेले सुमारे 1008 किलो शिसे आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार असा एकूण 4,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या संपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस उपनिरीक्षक सुशील काजळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल SM वाघमारे, RB कंकण, VR वांगणकर, पोका AB बेंद्रे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।